BSF म्हणजेच सीमा सुरक्षा दलामध्ये 1121 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. 12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी संधी उपलब्ध झालेली आहे. वयाची अट 18 वर्षे ते 25 वर्षे या दरम्यान देण्यात आलेले आहे. तर यासाठी अर्ज शुल्क हे एकूण 100 रुपये एवढे आकारण्यात आलेले आहे. BSF भरतीसाठी पदाचे नाव आणि तपशील आपण खालीलप्रमाणे सविस्तर जाणून घेणार आहोत. तर यासाठी एकूण 2 वेगवेगळी पदे देण्यात आलेली आहेत. तर पहिल्या पदाचे नाव आहे हेड कॉन्स्टेबल रेडिओ ऑपरेटर. यासाठी पदसंख्या 910 देण्यात आलेले आहेत. तर दुसऱ्या क्रमांकाचे पद आहे हेड कॉन्स्टेबल रेडिओ मेकॅनिक. या पदासाठी एकूण 211 एवढ्या रिक्त जागा देण्यात आलेल्या आहेत. तर यासाठी एकूण 1121 एवढ्या रिक्त जागा देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे ही एक मोठी भरती म्हणता येईल. या भरतीसाठी पात्र उमेदवारांना संधी आहे. बऱ्याच उमेदवारांना हा प्रश्न पडला असेल की यासाठी पगार किती मिळतो. तर या ठिकाणी पुढील प्रमाणे जाणून घेऊया. पे स्किल अँड अदर अलाउन्सेस म्हणजेच पगार आणि इतर अलाउन्स हा देखील असतो. दोन्ही पदांसाठी म्हणजेच हेड कॉन्स्टेबल रेडिओ ऑपरेटर आणि हेड कॉन्स्टेबल रेडिओ मेकॅनिक्स या पदासाठी 25,500 रुपये ते 81,100 रुपये एवढा पगार देण्यात येतो. BSF भरतीसाठी 2 प्रकारची पदे देण्यात आलेली आहेत आणि यांचे कॅटेगरी वाईज किती पदे आहेत हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. पहिल्या पदासाठी उमेदवारांना जनरलसाठी 276 एवढ्या रिक्त जागा आहेत. EWS उमेदवारांसाठी 59 रिक्त जागा आहेत. OBC उमेदवारांसाठी 350 रिक्त जागा आहेत. SC उमेदवारांसाठी 127 एवढ्या रिक्त जागा आहेत. ST उमेदवारांसाठी 98 एवढ्या रिक्त जागा आहेत. एकूण पहिल्या पदासाठी रिक्त जागा 910 या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. दुसऱ्या पदासाठी जनरल उमेदवारांसाठी 64 एवढ्या रिक्त जागा आहेत. EWS उमेदवारांसाठी 16 रिक्त जागा आहेत. OBC उमेदवारांसाठी 82 रिक्त जागा आहेत. SC उमेदवारांसाठी 28 रिक्त जागा आहेत. ST उमेदवारांसाठी 21 रिक्त जागा आहेत. एकूण 211 एवढ्या रिक्त जागा देण्यात आलेल्या आहेत. दोन्ही पदांच्या मिळून या ठिकाणी 1121 एवढ्या रिक्त जागा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. भरतीसाठी शैक्षणिक पात्रता आपण जाणून घेणार आहोत. दोन्ही पदासाठी वेगवेगळ्या शैक्षणिक पात्रता या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. पद क्रमांक 1 साठी शैक्षणिक पात्रता 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण उमेदवार असला पाहिजे. फिजिक्स, केमिस्ट्री किंवा मॅथमॅटिक्समधून उमेदवार 12वी उत्तीर्ण असला पाहिजे किंवा या ठिकाणी ITI उत्तीर्ण उमेदवार असला पाहिजे. पुढील ट्रेड देण्यात आलेले आहेत. रेडिओ अँड टेलिव्हिजन, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग और कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट, डाटा प्रिपरेशन अँड कम्प्युटर सॉफ्टवेअर, जनरल इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, डाटा एंट्री ऑपरेटर. या ठिकाणी विविध ट्रेड या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. यामधील पात्र उमेदवार असतील त्यांनी या पदासाठी अर्ज करावे. दुसऱ्या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता उमेदवारांनी पहा. 60% गुणांसह उमेदवार 12वी उत्तीर्ण असावा. फिजिक्स, केमिस्ट्री किंवा मॅथमॅटिक्स या विषयातून उमेदवार उत्तीर्ण असावा किंवा ITI संबंधित ट्रेडमधून उत्तीर्ण असावा. रेडिओ अँड टेलिव्हिजन, जनरल इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट, डाटा प्रिपरेशन अँड कम्प्युटर सॉफ्टवेअर और इलेक्ट्रिशियन, फिटर, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम मेंटेनन्स, कम्युनिकेशन इक्विपमेंट मेंटेनन्स, कम्प्युटर हार्डवेअर, नेटवर्क टेक्निशियन और मेक्ट्रॉनिक्स, डाटा एंट्री ऑपरेटर संबंधित ट्रेडमधील उमेदवार ITI उत्तीर्ण असल्यास या भरतीसाठी उमेदवार अर्ज करू शकतो. वयाची अट 23 सप्टेंबर 2025 रोजी 18 ते 25 वर्षे उमेदवाराचे वय असावे. ST आणि SC उमेदवारांसाठी 5 वर्षांची सूट देण्यात आलेली आहे. OBC उमेदवारांसाठी 3 वर्षांची सूट देण्यात आलेली आहे. नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत राहील. यासाठी अर्ज करण्यासाठी जनरल, OBC आणि EWS उमेदवारांसाठी 100 रुपये अर्ज शुल्क आणि SC, ST महिला उमेदवारांसाठी अर्ज शुल्क हे आकारण्यात आलेले नाही. त्यामुळे उमेदवारांनी हे सुद्धा लक्षात घ्यावे. आणखी पुढील प्रमाणे माहिती पहा. अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने या भरतीसाठी करायचे आहेत. यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची अंतिम तारीख ही 23 सप्टेंबर 2025 या ठिकाणी देण्यात आलेली आहे. परीक्षा ही उमेदवारांना अर्ज केल्यानंतर कळवण्यात येईल.
चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. नोकरी कॉर्नर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा. नोकरी आणि करिअर संबंधित सर्व माहिती आपल्याला या चॅनलवर मिळून जाईल. धन्यवाद.